तर नमस्ते मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं मराठी किचन विथ मनीषामध्ये. आज मी तुमच्यासाठी रेसिपी नाही आणलेली आहे. तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये माझी किचन, छोटीशी किचन जी आहे, नॉन मॉड्युलर इंडियन किचन बघणार आहोत. हे बघा कशी चकाचक केलेली आहे मी. अगदी छोटीशीच आहे माझी किचन, फार जास्त मोठी नाही आहे आणि नॉन मॉड्युलर आहे. तर आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये किचन क्लीन कशी करायची, म्हणजे किचन क्लीन करताना काही गोष्टीची खबरदारी कशी घ्यायची जेणेकरून आपल्या किचनमध्ये ना कॉकरोचेस किंवा मकड्या वगैरे असतात, मुंग्या वगैरे असतात किंवा छोटे जंतू जीव वगैरे याची वाढ होणार नाही आणि आपली किचन जी आहे एकदम चकाचक तर राहीलच, सोबतच हेल्दीसुद्धा राहील. कारण आपली जर किचन छान हेल्दी राहिली, स्वच्छ राहिली, तर आपल्या घरातील लोकांचे आणि सोबतच आपलेसुद्धा आरोग्य अगदी छान राहत असते. त्यामुळे किचन अगदी क्लीन राहणे खूप जास्त गरजेचे आहे. तर हे बघा, मी आता किचनमधील हे जी सर्व भांडी जी आहेत, डब्बे जे आहेत, काढून घेत आहे अलमारीमधून. तर हे नॉर्मली तर प्रत्येक गृहिणी करतच असते. किचन क्लीन कशी करायची हे प्रत्येक गृहिणीला जवळपास माहीतच आहे. पण मी काही गोष्टी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जेणेकरून आपल्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला अशा काही गोष्टी, अशा काही टिप्स मी सांगणार आहे, जेणेकरून तुमची किचन जी आहे ना एकदम चकाचक तर राहीलच, पण तुमच्या किचनमध्ये तुम्हाला एकही कॉकरोच दिसणार नाही किंवा मकड्या दिसणार नाही. मकड्या ज्या जाड्या वगैरे करतात ना, त्या भयंकर त्रास होतो त्याचा. खूप 8-8 दिवसांनी जाड्या होत राहतात, मग आपल्याला त्या सतत काढावं लागतात. आणि मुंग्या, लाल मुंग्या असा म्हणा किंवा मग काळ्या मुंग्या म्हणा किंवा मग छोटे छोटे जीवजंतू, याची अजिबात वाढ होणार नाही. तर तेच आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ थोडा मोठा आहे, पण तुम्हाला खूपच फायदेशीर ठरणारा आहे हा व्हिडिओ. त्यामुळे थोडा वेळ काढून बघा की किचन क्लीन करताना कोणत्या कोणत्या गोष्टीची आपण खबरदारी घेतली पाहिजे. तर हे बघा, मी संपूर्ण माझी जी अलमारी आहे ना, पूर्ण खाली करून घेतलेली आहे. आता ओट्यावरचे भांडेसुद्धा मी थोडे साईडला करत आहे, कारण आपण ही साफ करणार आहोत. धूळ वगैरे डब्यावर येते आणि किचन क्लीन केल्यानंतरच आपण जे आहे ना डबे वगैरे क्लीन केले पाहिजे, कारण याची धूळ वगैरे डब्यावर येते. त्यामुळे कधीही किचन क्लीन केल्यानंतरच डबे क्लीन करत असते मी. तर माझे डबे तुम्हाला फार जास्त क्लीन इथे दिसणार नाही, तसे तर मी क्लीन करतच असते. जसे डबे आपले खाली होतात किराणा सामानाचे, तसे मी डबे खाली करतच असते. तर मी थोडं सामान बाजूला करत आहे. हे बघा, फार जास्त मोठी नाही माझी किचन, छोटीशीच किचन आहे. तरीसुद्धा मी माझी जी काही किचन आहे ती एकदम क्लीन आणि चकाचक ठेवत असते. आणि माझ्या किचनमध्ये तुम्ही बघू शकाल, क्लीन करताना सुद्धा फार जास्त तुम्हाला इथे कॉकरोचेस किंवा मकड्या वगैरे अशा दिसणार नाही अजिबात. हे बघा, हे वरची जी पेपर्स आहेत ना, ते मी आता काढून घेत आहे. मी महिन्यातून एकदा माझी किचन क्लीन करत असते. म्हणजे साधारणतः कोणी असतात की दिवाळीला किंवा मग 6 महिन्यातून एकदा असं किचन क्लीन करतात. पण तसं न करता प्लीज तुम्ही महिन्यातून एकदा, किंवा तुम्हाला फारच जास्त वेळ नसेल तर मग 2 महिन्यातून एकदा तरी तुमची पूर्ण किचन जी आहे एकदा क्लीन करत जा. त्यामुळे आपली किचन एकदम छान राहते. तर हे बघा, मी झाडू थोडा मोठा झाडू आहे माझ्याकडे, पण मी छोटा झाडूच इथे वापरत आहे, कारण ह्या अलमारीतून हे सर्व धूळ वगैरे साफ करायसाठी छोटा झाडू इझी जातो. हे बघा, मी पूर्ण अलमारी जी आहे अशा प्रकारे आता क्लीन करत आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपीज किंवा मग अशाच प्रकारे किचन टिप्स वगैरे बघण्याकरिता माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि मी आशा करते तुम्हाला 100% हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. आणि जे कोणी माझा व्हिडिओ बघत आहेत आत्ता, त्या सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडेल, कारण किचन क्लीन ठेवायला प्रत्येकच गृहिणीला आवडत असते. कारण किचन क्लीन आणि चकाचक असली ना की आपल्याला स्वयंपाक करण्याचा सुद्धा इच्छा होते आणि आपलं मनसुद्धा खूप छान असं प्रसन्न राहतं. आणि प्रसन्न मनाने आपण जर काही
कोणतंही जेवण बनवलं तर ते खूप छान होते असं म्हणतात. आणि मनामध्ये असं आपण चिडचिड करून जर कोणताही स्वयंपाक किंवा कोणताही पदार्थ बनवला तर तो बिघडतोच. 100% चांगल्या शांत मनाने जर बनवलं की आपलं जे आहे ना तो पदार्थ जो आहे ना खूप छान टेस्टी बनतो. तुम्ही एकदा हे ट्राय करून बघा ही ट्रिक. मी सुद्धा अनेकदा ट्राय केलेली आहे. कारण माझं जेव्हा मूड चांगलं नसतं आणि मी कोणता जेव्हा पदार्थ बनवते तो पदार्थ बिघडतोच, चांगला बनत नाही. म्हणून आपली किचन जी आहे ना एकदम छान अशी चकाचक राहणे खूप जास्त गरजेचे आहे आपल्या डेली आरोग्यासाठी सुद्धा. कारण आपला महिलांचा जो आहे गृहिणींचा दिवसातला बराचसा वेळ जो आहे बराचसा म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त वेळ जो आहे ना किचनमध्येच जातो. कारण आजकाल आपण किचनच्या बेसिनमध्येच भांडी वगैरे वॉश करतो. त्यामुळे भांडी वगैरे वॉश करण्यासाठी सुद्धा आपला एखादी तास तरी तिथे जातो. सकाळ संध्याकाळ म्हणजे जवळपास 2 तास जातात स्वयंपाक करण्यामध्ये, भाजी कट करण्यामध्ये. असा बराचसा वेळ जो आहे आपला किचनमध्ये जात असतो. हे बघा अशा प्रकारे मी सर्व जी आहे माझी ही जी डबे ठेवण्याची अलमारी जी आहे झाडून घेतलेली आहे. आता मी तुम्हाला ट्रिक सांगते की आपण ही अलमारी आहे आणखी क्लीन कशी करायची. तर अगोदर मी साध्या ज्या आहे कापडाने ह्या ज्या फरशा आहेत ना त्या अशा पुसून घेत आहे थोड्या. तर थोडंसं पाणी घ्यायचं फडक्यावर आणि ह्या फरशा ज्या आहेत ना पुसून टाकायच्या आणि ह्या फरशा पुसल्यानंतर आहे ना थोडा वेळ वाळू द्यायच्या. तर हे बघा मी अशा प्रकारे आता ह्या फरशा संपूर्ण पुसून घेतलेल्या आहेत. तर आता आपण कोणती गोष्ट आहे वापरणार आहोत क्लीन करण्यासाठी किचन ते बघूया. तर हे बघा आपल्याकडे डेटॉल तर असतेच. तर हे जे आहे ना डेटॉल अर्धं झाकण घ्यायचं. हे बघा अर्धा ते 1 झाकण आणि कोरड्या कापडावर हे जे आहे ना डेटॉल टाकायचं. कोरडा एकदम क्लीन कापड घ्यायचा. नॅपकिन वगैरे एकदम छान असा क्लीन घ्यायचा आणि कोरडा असला पाहिजे, ओला नाही घ्यायचा. त्याच्यावर हे जे आहे ना अर्धा ते पाऊण झाकण डेटॉल टाकायचं. आणि डेटॉल जंतुनाशक असतं त्यामुळे डेटॉलचा वापर आपण किचनमध्ये केला तर किचनमध्ये कोणतेही कॉकरोच, कीटकनाशक म्हणा त्याची वाढ होणार नाही. आणखी एक 2 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त हीच नाही, कारण तुम्ही डेटॉल टाकला आता झालं व्हिडिओ किचन क्लीन करायचं माहीत झालं म्हणजे व्हिडिओ बंद करून टाकाल. तर तसं अजिबात करू नका. व्हिडिओ बंद करू नका, स्किप करू नका. मी आणखी 2 गोष्टी सांगणार आहे ज्याच्यामुळे आपली किचन जी आहे ना एकदम चकाचक. हे बघा हे जे हीट आहे ना हे बघा हे जे लिक्विड आहे ना हे मेडिकलमध्ये इझिली मिळतं. हे कॉकरोच साठी आहे स्पेशल. तर हे जे आहे ना हे बघा अलमारीच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडं थोडं लावून ठेवायचं हे लिक्विड. हे बघा अशा प्रकारे. यामुळे काय होतात कॉकरोचची वाढ जरी झाली तरी ती ह्या लिक्विडमुळे मरून जातात कॉकरोच. आणि याची स्मेल इतकी उग्र असते ना म्हणजे कॉकरोचेससाठी की कॉकरोचची वाढ होतच नाही. म्हणजे मी माझ्या एक्सपिरियन्सनी सांगत आहे. तुम्ही सुद्धा याचा वापर करून बघा. किराणा माल किंवा किराणा शॉप किंवा मेडिकलमध्ये हे इझिली मिळतं हे प्रोडक्ट. याला कॉकरोच जेल असं याचं नाव आहे. मी पुन्हा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याचं नाव टाकेल. तर हे बघा आता तिसरी ही गोष्ट आहे. ही बघा डांबर गोळी. ही काय करायची, ही एक एक गोळी आहे ना प्रत्येक खाण्यामध्ये कोपऱ्यामध्ये एक एक ठेवायची. याचाही जो आहे ना उग्र स्मेल जो असतो ना त्यामुळे काय होते की जे आहे कॉकरोचेस, मकडी म्हणा, मुंग्या जे काही आहे आपले जीवजंतू त्याची वाढ होत नाही, अजिबात होत नाही. तर हे प्रत्येक कोपऱ्यामध्ये जे आहे ना एक एक असंच फुलंच टाकून ठेवायचं.
तर हे बघा, आता किचन आपली क्लीन झालेली आहे. आता यावर आपण स्वच्छ जे आहेत ना, छान वर्तमानपत्र, आपले न्यूजपेपर आपल्याकडे येतोच, न्यूजपेपर यावर मी आता टाकून देणार आहे. तर हे बघा, पूर्ण अलमारीमध्ये मी न्यूजपेपर टाकून दिलेले आहेत. आता आपण हे जे डबे आहेत ना काढलेले, ते छान असे सेट करून घेऊया एक एक. तर आता दिवाळी दसरा जवळ येत आहे. सर्व महिलांची साफसफाई तर सुरू झालेली असेलच. तर अशा प्रकारे तुम्ही किचन तर क्लीन नेहमी करताच, पण अशा प्रकारे करून बघा. तुम्हाला अनुभव येईलच की किचन आपली कशी छान अशी हेल्दी राहणार आहे. यामुळे अशा प्रकारे जर आपण स्वच्छ केले तर. संपूर्ण डबे मी अलमारीमध्ये अशा प्रकारे आता ठेवत आहे. हे बघा. आणि मी एक ॲमेझॉनवरून एक प्रोडक्ट मागवलेला आहे, एक वस्तू जी सर्व महिलांना आवडेल. तर समोर आहे ती वस्तू कोणती आहे ते मी तुम्हाला दाखवते. एकदम मल्टीपर्पज प्रोडक्ट आहे. म्हणजे त्यामध्ये ना तुमची किचन जर छोटी असेल ना, तर भरपूर सामान त्यामध्ये, भरपूर स्टोरेज करता येतो तुम्हाला सामान. तर मला तर ती वस्तू खूप आवडली, ते प्रोडक्ट खूप आवडलं. ॲमेझॉनवरून मी ऑर्डर केलेला आहे. समोर बघूया. जरी तुमची किचन छोटी असली तरी त्यामध्ये भरपूर सामान, म्हणजे मल्टीपर्पज आहे. तुम्ही त्यामध्ये कोणतंही सामान ठेवू शकता किंवा मग डबेसुद्धा ठेवू शकता. हे बघा, अशा प्रकारे सेट करून घेतलेलं आहे मी सर्व. आता माझी अलमारी हे बघा, साईडला मी छोटी अशी एक रॅक ठेवलेली आहे. त्यावर मी छोटे डबे अशा प्रकारे ठेवत आहे. तर हे बघा, आता हे किचन ओट्यावरचे जे सज्जे आहेत ना, त्यावरचे मी संपूर्ण छोटे छोटे डबे जे आहेत ना मी ते ठेवलेले, ते सुद्धा काढून घेत आहे. ते सुद्धा आपण अशाच प्रकारे, जशा प्रकारे आपण अलमारी क्लीन केली ना, त्याच प्रकारे आपण हा जो सज्जा आहे तो सुद्धा क्लीन करून घेणार आहोत. तर हे सर्व डबे मी काढून घेत आहे. हे बघा, सर्व डबे मी काढून घेतल्यानंतर आपण छान आता झाडून घेऊया. तर हे छोटे डबेसुद्धा मी क्लीन केलेले नाही आहेत, कारण मी माझी पूर्ण किचन क्लीन झाल्यानंतर डबे क्लीन करत असते. अगोदर किचन क्लीन करायची, त्यानंतर किचनमध्ये जे आपले डबे वगैरे आहेत ते क्लीन करायचे, म्हणजे आपली किचन छान अशी चकाचक दिसते. तर हे बघा, अशा प्रकारे मी छान अशी वरचे जे सज्जे आहेत क्लीन करून घेतलेले आहेत. आणि सेम आपण तशीच स्वच्छ करायची, जशा प्रकारे आपण अलमारी स्वच्छ केली ना त्याच प्रकारे. तर मी फार जास्त इथे डिटेल तुम्हाला दाखवत नाही आहे. ते बघा, कोरड्या फडक्यावरती डेटॉल टाकायचं आणि पुसायचं, डांबरगोडी ठेवायची आणि कॉकरोचचं जे जेल असते ना ते कोपऱ्यामध्ये लावून ठेवायचं. व्हिडिओ फार जास्त लंबा होईल, त्यामुळे मी प्रोसिजर दाखवलेली नाही आहे. सेम आपल्याला तसंच क्लीन करायचं आहे, ज्या प्रकारे आपण अलमारी केली. तर स्वच्छ क्लीन करून घेतलेलं आहे. आता मी सर्व डबे जे आहेत ना छोटे सज्जावरती ठेवून घेत आहे. मी मोठे डबे सज्जावरती ठेवत नसते, कारण काढायला वगैरे खूप अडचण होते. त्यामुळे छोटे छोटे जे आपले डबे आहेत ना, छोटे छोटे आपले जे किराणा सामान असतं ते यामध्ये मी ठेवत आहे वरती. हे बघा, सज्जे ठेवून घेतलेले आहेत. सज्जावरती सर्व सामान मी ठेवून घेतलेलं आहे. हे बघा, आता मी तिसरं प्रोडक्ट तुम्हाला दाखवत आहे. ते म्हणजे हे बघा, ही मल्टीपर्पज ही जी बास्केट आहे ना, ही बघा, बास्केट म्हणा किंवा ट्रॉली म्हणा. हे बघा, 4 रॅकची आहे ही ट्रॉली. ही ॲमेझॉनवरून मी मागवलेली. आणि प्रत्येक ट्रॉली इतकी मोठी आहे ना की भरपूर स्टोरेज करता येतं सामान. याच्यामध्ये तुम्ही किराणा सामान ठेवा किंवा मग भाजीपाला ठेवा, फळं ठेवा, किंवा मग छोटी छोटी डबे जे असतात ना ते सुद्धा
तुम्ही यामध्ये ठेवू शकता. तर हे बघा, मी आता 2 ट्रॉलीमध्ये माझं किराणाचं सामान जे असते ना ते ठेवत असते आणि 2 ट्रॉलीमध्ये, एका ट्रॉलीमध्ये भाजी आणि एका ट्रॉलीमध्ये फळं वगैरे ठेवत असते. आणि मी वरच्या जे वरती जे असते ना, हे बघा छोटे छोटे डब्बे जे असे आहेत ना, भरपूर डब्बे इथे स्टोरेज करता येतात. तुम्ही बघू शकता. तर खूपच मल्टीपर्पज ही ट्रॉली आहे. मला तर खूपच आवडली. ॲमेझॉनवरून मी ऑर्डर केलेली आहे. तर हे बघा. आणि हे ज्या प्रत्येक ही जी ट्रॉली आहे ना, तुम्ही जेव्हा तुम्हाला सामान पाहिजे असते तेव्हा तुम्ही असं बाहेर काढू शकता. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा प्रकारे बाहेर आणि याला चाकंसुद्धा आहेत. हे बघा, तुम्ही कुठे पण तुम्ही सरकवत नेऊ शकता. तुम्हाला अजिबात याला वजन ओढत आणावं लागणार नाही. आणि हे बघा, प्रत्येक ट्रॉली तुम्ही ज्या ट्रॉलीमधलं तुम्हाला सामान पाहिजे आहे ते तुम्ही अशा प्रकारे बाहेर असं काढू शकता. हे बघा, 4 इथे ट्रॉल्या आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही ट्रॉली नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. हे बघा, किचन छान मी सेट करून घेतलेली आहे. छोटीशीच किचन आहे माझी, पण मी नेहमी चकाचक ठेवत असते. हे बघा, खाली ड्राम आहेत, तांदूळ आणि गव्हाचे ड्राम. आणि मी इकडे छोटीशी आपली रॅक ठेवलेली आहे, छोटे डब्बे, टिफिनचे वगैरे डब्बे ठेवण्याकरिता. आणि हे बघा, या बास्केटमध्ये मी किराणाचं थोडं चिल्लर सामान ठेवत असते, जे आपल्याला डेली किचनमध्ये रोज लागतं. ते मी अशाच प्रकारे ओट्यावरच ठेवत असते बास्केटमध्ये, म्हणजे आपला शोधण्यामध्ये फार जास्त वेळ जात नाही. हे बघा, मसाल्याचा डब्बा, तेलाची कॅन, माठ आणि हा तांब्याचा जग. आणि ही बघा माझी शेगडी जी आहे ना, ही 3 बर्नरची, त्यामुळे स्वयंपाक पटकन होतो. तर हे बघा, किचन ओटासुद्धा छोटासाच आहे, पण मी अशा प्रकारे आपली किचन सेट करते. हे बघा, ही ट्रॉली एका साईडला तुम्ही एका कोपऱ्यामध्ये कुठेही सरकवून ठेवू शकता. हे बघा, वरती मी डबे ठेवलेले आहेत छोटे, जे आपल्याला डेली लागतात किचनमध्ये सामान, जे मी अशा प्रकारे हे छोटे डबे वरती ठेवत असते, म्हणजे पटकन दिसतात. हे बघा, 2 खाण्यामध्ये मी भाजी ठेवलेली आहे आणि 2 याच्यामध्ये किराणाचं सामान ठेवलेलं आहे. आणि प्रत्येक ट्रॉली तुम्ही बघू शकता किती मोठी आहे, भरपूर सामान मावतं. याची किंमत मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, आता मी याला एका कोपऱ्यात सरकवून ठेवत आहे. हे बघा, चाकं आहेत, याला कुठेही नेऊ शकता तुम्ही. कितीही वजन असलं तरी सरकवण्यासाठी अजिबात त्रास होत नाही. तर हे बघा, अत्यंत कमी जागा लागते या ट्रॉलीला. तर हे बघा, अशा प्रकारे मी किचन क्लीन केलेली आहे. काही टिप्स सांगितलेल्या आहे, तुम्हाला आवडणार तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कशा वाटल्या त्या टिप्स. माझी किचन कशी वाटली, किचन क्लीन करण्याचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? आवडला असेल ना तर प्लीज लाईक करा. तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबतसुद्धा नक्कीच शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत स्वस्त राहा, मजेत राहा, नेहमी हसत राहा आणि अशा प्रकारे आपली किचन एकदम चकाचक आणि हेल्दी ठेवा. आणि हो, अजिबात विसरू नका की तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना, तर न विसरता अगोदर पटकन जाऊन सबस्क्रिप्शनचं जे बटन आहे ना ते क्लिक करून घ्या. साईडला बेल आयकॉन असते तीसुद्धा क्लिक करून घ्या. तर भेटूया मंडळी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.